काही नाही होणार. मी कधीच एकटी पडली नाहीये. माझा विठुराया कायम माझ्या पाठीशी उभा आहे. त्याने प्रत्येक संकटाच्या वेळी मला मार्ग दाखवलाय आणि आत्ताही तो मार्ग दाखवेल. तो मला आणि माझ्या अबीरला सुखरूप ठेवेल. ठीक आहे, तू नाही ऐकणार. एक नंबरची हड्डी तू. चल, मी पण येतो तुझ्या सोबत. नाही, काय बोलताय व्यंकटेशजी? तुमचा आधीच एकदा अपमान केलाय ना त्याने. पुन्हा माझ्यामुळे तुमचा अपमान नाही होऊ देऊ शकत मी. आणि तुम्ही काळजी करू नका, मी एकटी जाईन. माझा विठुराया आहे माझ्या पाठीशी. सावली, काळजी घे. माझ्या भावनेचं वजन जरी कमी असतं ना, तरी माझ्या शब्दाचं वजन बघितलं ना, तसं त्या रतनच्या माणसांना उल्लू बनवून तुम्हाला इथपर्यंत आणला असता. आता उतरवा मला खाली आणि या माझ्या पाठी मागे. उतरवा उतरवा, चला माझ्या पाठी मागे. चल. रतन शेठ, काय रे अभ्या? कुणीतरी पाहुणे आले असते तुम्हाला भेटायला. मला खूप काम आहे, मी जातो म्हणतो. बाय बाय. हो, कोण पाहुणे म्हणायचे तुम्ही? हो, ये खाली ये सांगतो. अरे ये खाली सांगतो, ये खाली ये. ह्या बेळगावात अख्ख्या गावात मला रतन शेठ म्हणतात आणि तो डायरेक्ट मला अरे तुऱ्यावरती आला रे. हा, तुझ्या बाबाने माझ्याकडनं काय कर्ज बिर्ज घेतला होता की काय रे? नाही, माझ्या बाबांनी काही कर्ज वगैरे नाही घेतलं, पण हिशोब चुकता करायला आलोय मी. ये खाली. हिशोब चुकता? कुठला हिशोब रे? अरे सांगतो, ये खाली. हा बोला रे, कुठला हिशोब? रतन सेठ, तू काय अडाणी आहेस का रे? हा, लग्न झालंय ना तुझं, बायको जिवंत आहे ना, तिला डिवोर्स न देता दुसरं लग्न करायला निघालायस तू. कायद्याने गुन्हा आहे, माहिती आहे ना? कुठला लग्न, कोणाचं लग्न आहे बघा. ह्या आधी माझं कुठलाही लग्न बिग्न काही झालेलं नाहीये. चल चल, हवा येऊ दे, रस्ता सोड, चल. लग्न आठवत नाही ना तुला? सगळं आठवेल. एकमेव अनमोल रतन, सगळं आठवेल. थांब. तुम्ही नवरी मुलगी ना? हो, तुमचे आई बाबा कुठे आहेत? असतात की. आप्पा. हा बोल बेटा. नमस्कार. त्या रतन शेठचं आधीच लग्न झालं हे माहिती आहे का तुम्हाला? हा, आम्हाला तर असं काही सांगितलं नाही की. हो, खोटा खोटा बोलतो हा माणूस. या माणसाला मी अजिबात ओळखत नसतो. मला सांगतो, माझ्या शत्रूंनी याला पाठवलेला आहे. अजून मी कुवारा आहे, कुवारा. कुंवारा? वहिनी, वहिनी. चल ओवी. अरे देवा,
ही तर कशी काय पोचली? सॉरी सॉरी ओके ओळखलंस मला? का 3 वर्षात हा चेहरा सुद्धा विसरलास? ताई ताई तुम्हाला मी ओळखलं नाही बघा. कसं आहे, विसरायला आधी ओळख पाळख लागते. बघा, हिचा माझ्यावर काही संबंध नाहीये. हिच्याबरोबर माझं लग्न बिग्न काही झालेलं नाहीये. पटार घेतायत माझ्यावरती हे सगळे. ताई ताई म्हणतोयस तू मला? मला न ओळखण्याची नाटकं करतोयस? ठीक आहे, मी कोण आहे हे नाही आठवते ना तुला? पण हे कागद हे तुझ्या या नाटकावर पडदा टाकतील. हे माझ्या आणि रतनच्या लग्नाचे पुरावेत. आता तर विश्वास बसेल ना तुम्हाला? ए तुझे रद्दीचे तुकडे माझं काही एक वाकडा करू शकत नाही. गाब गुमान मान खाली घालून इथून निघून जायचं, नाहीतर काय डेंजर होईल. वा आता मज्जाच आहे ना. त्या काकांनी खूप मोठी चूक केली. त्याने त्या स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली. ए हिरो, चल आपण त्या खुर्चीवर जाऊन बसू. आता इथे मस्त लाईश सुरू होणार आहे ना. ए कोण आहेस तू? कसला शो? इथे समोर काय चाललंय ते दिसत नसतं का तुला? अरे तू फक्त आत्ताच बघू नको, फ्युचर बघ फ्युचर. मला भूक लागली, तुझ्याकडे काय खायला आहे का? लग्नाचा लाडू चिवडा चालेल? हा चालेल चालेल. चल चल मी आणतो, तू बस इथे. रतन सेठ, मुद्द्याचं बोलतो. जर तुला हिच्याशी लग्न करायचं असेल तर वहिनींकडून जो हुंडा घेतलायस ना तू, जे पैसे घेतलेत, दागिने घेतलेत, ते सगळे परत कर. रीतसर डिवोर्स घे आणि कर तुला लग्न करायचं असेल तर. आणि जर वहिनींसोबत राहायचं असेल तर आता हे जे काय चालू आहे ते आत्ताच्या आत्ता थांबव.